नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या बॉब मनू ब्लॉग्स मध्ये. तर आज आपण आलो परेल नगरीमध्ये, म्हणजेच आज आहे 22 ऑगस्ट 2026 आणि आज आहे आगमन ते पण मुंबईच्या श्रीचं. तर जाऊया फटाफट गणेश संकुल वर्कशॉप कडे आणि बघूया किती वाजता निघतंय. बाकीचं तुम्ही चॅनल नवीन असणार सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया विसरू नका. बोला आपल्यासोबत गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, आता आपण पोहोचलोय परेल वर्कशॉप कडे आणि इकडे परेल वर्कशॉप आहे. बाकीच्या समोर एक मूर्ती आहे, कुठची आहे ती नाही माहिती. आपण जाऊया आणि बघूया. बाकीचं या साईडला तुम्ही बघू शकता, जे की पडद्याने पूर्ण ढाकलेलं आहे, जी की उद्याच्या तयारीसाठी करून ठेवलेलं आहे. सो आता समोर जाऊया आणि बाप्पाचे क्लिप्स घेऊया, जे की समोर तुम्हाला मूर्ती दिसत नाही. सो चला जाऊया. सो मित्रांनो, आता बाप्पाच्या मूर्तीकडे आपण पोहोचलेलो आहे फायनली, आणि जी की खूप सुंदर दिसते, जे की तुम्हाला दिसत असणार. आणि बाकीच्या पाठी तिरुबाला जिचं हे आहे, काय बोलतात त्याला, हा एक मिनिट. सो मी बोलवतो पाठीमागे तिरुपती बालाजीचा प्रभाग आहे आणि मूर्ती पण तिरुपती बालाजीच्या ह्याच्यात आहे, जी की तुम्हाला दिसत असणार. बाकीचं आता समोरून दाखवतो, जे की आता ट्रॅफिक होत आहे म्हणून ते लोक हटवतात आहे. सो पुढे जाऊया, समोरून दाखवूया. तर चला. तर मित्रांनो, आता प्रभाग फोल्ड करतात. आपण खूप ट्राय केलं समोरून व्हिडिओ काढायची, बट ट्रॅफिक मुले काढायला देतच नाही. सो आता त्या डिवायडरवरती तिकडे उभे राहूया आणि बाप्पाची मूर्ती जशी निघेल आपण तसा एक क्लिप काढूया आणि तुम्हाला दाखवू. बाकीचं ह्याच्यानंतर आपण बघूया कुठचं आगमन आहे ते. सो आता प्रभाग फोल्ड करतात पाठचा, तुम्ही बघू शकता. सो आता गर्दी तर पुढे इतकी नाही आहे, थोडीशीच आहे, जास्त पब्लिक नाही आले. बाकीचं तिकडे आपण उभे राहूया आणि तिकडनं एक क्लिप घेऊया. चला. तर आता आपण समोरच्या साईडला आलोय आणि इकडनं तुम्हाला बाप्पाची मूर्ती दिसत असणार. सो जशी बाप्पाची मूर्ती इकडनं क्रॉस करेल ना, आपण आता परेलच्या लंबोदरकडे जशी इथून क्रॉस करेल तशी आपण तुम्हाला दाखवणार. बाकीचं आता प्रभागमध्ये फोल्ड करतात आहे, तो बघूया आता कसं काय ते. तर चल. मित्रांनो, आता आपण जी मूर्ती बघितली तो होता सुरतचा वेस्टचा महाराजा, जी की सुरतवरनं आहे ती मूर्ती आणि ती परेल वर्कशॉपमधनं निघालेली. आता बघूया परेल वर्कशॉपच्या इथे खूपशी मूर्ती निघते. बाकी त्याचे 4 क्लिप बघू शकतात. आणि पब्लिकचा क्राऊड आज इतका नाही, कारण खैराईच्या राजाच्या इथे पब्लिकचा क्राऊड पूर्ण तिकडे आहे. तर आता बघूया गणेश संकुल वर्कशॉपमध्ये पण काय अपडेट आहे ते. तर जाऊया पटापट आणि बोला गणपती बाप्पा मोरया. सो आता आपण पोचलेलो आहे गणेश संकुल वर्कशॉपकडे, जिकडे इकडे कायच अपडेट नाही. बाकीचं बॅनर वगैरे पण बाहेर काय नाही लावलेलं आहे आणि इकडे व्यवस्था बघू शकतात, जी की उद्यासाठी करून ठेवलेली आहे. बॅरिकेड वगैरे लावलं आहे आणि समोर पण तेच कापडा लावलेला आहे, जी की चढू नाही शकत, पण चढणारे चढतात, जे की माझ्यासारखे असतात. तर आता बघूया आता काय अपडेट आहे. पुढे फ्रंट गेटवरती जाऊया, फ्रंट गेटवरती जाऊन बघूया. बाकीचं तुम्ही ब्लॉगमध्ये बनून राहा. त्याचं जाऊया. तो मित्रांनो, आता आपण पोचलेले पण गणेश संकुलच्या फ्रंट गेटकडे, जिथे तुम्हाला गर्दी दिसत असणार. तर हा जो क्राऊड आहे तो फक्त मुंबईच्या श्रीसाठी थांबलेला आहे आणि तिथे बॅनर पण बाहेर लावलेलं आहे, जे की राईट साईडला तुम्हाला दिसत असणार. बाकीचं आता वेट करूया, बाप्पाचं आगमन बघूया किती वाजता होतंय. आणि आता दुपारचे वाजता आहे ऑलमोस्ट 3. सो वेट करूया, लवकर बाप्पाचं आगमन होणारच आहे. सो बोला गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, आता आपण चाललोय परेल वर्कशॉपकडे, जी की तिकडनं निघतोय कोल्हापूरचा कुठला तरी होता, जे की आपण तुम्हाला सांगू. बाकीचं कोल्हापूरचा बावड्याचा राजा आहे. सो आपण आता जाऊया तिकडे परेल वर्कशॉपकडे, जे की आता निघतोय गणपतीकडनं.
आणि मुंबईच्या श्रीला अजून टाईम लागणार आहे, तर तो कवर करूया आणि मग नंतर परत इथे पाठीमागे होता सो ब्लॉगमध्ये बनून राहू. चला. तर मित्रांनो, आता कोल्हापूरच्या बावड्याच्या राजाची बाहेर एंट्री होते, जी की तुम्हाला दिसत असणार. सो मित्रांनो, फायनली बावड्याचा राजा बाहेर आलेला आहे, जे की कोल्हापूरचा तुम्ही बघू शकतात. सो मित्रांनो, आता बावड्याचा राजा गणाधिराज गेलेला आहे, जे की आपण तुम्हाला बावड्याचा राजा सांगितलं, बट तो बावड्याचा राजा गणाधिराज होता. तर जाऊया गणेश वस्तूकडे, जे की तेजस पुढे धावतोय आणि मुंबईचा श्री पण लवकर लवकर निघणारच आहे. आवाज येते की नाही माहीत नाही, ते जाऊया फटाफट आणि बोला येतो. मित्रांनो, आता फायनली वेट करून 2-3 तास फायनली मीरा भाईंदरचा महागणपती आलेला आहे, जो की एक सेकंड इथे नाव काहीतरी आहे, तर आपण तुम्हाला सांगूया नंतर नाव काय आहे ते. बट ही जी मूर्ती आहे ती सेम तेजुकाईसारखी आहे आणि उचलून आणली आहे मूर्ती, जी की तुम्हाला तिकडे दिसत असणार. पुढे जायचं आपण कोशिश करूया आणि बाप्पाची क्लिप घेऊया. तर चला जाऊया पुढे. मित्रांनो, आता फायनली बाप्पाची मूर्ती पुढे येते आणि पोलीस देवता आपली रक्षा करा यार. पोलीस देवता आता थांबा जरा आपण. सो आता आपण पुढे आलेलो आहे, कारण पोलीस हाकलवतात आहे तिकडून, म्हणून आता पुढे आलोय. बाकी जर मेन रोड जवळ उभे आहे. सो आता जसा गणपती तसा आपण तुम्हाला दाखवू. बाकी जर वेट करूया, आपण पण वेट करूया, तुम्ही पण वेट करा. तर चला.
फायनली 4-5 तास वेट करून बाप्पाची मूर्तीचं आगमन झालं शेवटी. आणि मुंबईचा श्री आहे हा, जे की आता बाप्पाची मध्ये झेंडा तुम्ही बघू शकता, 2 साईडला झेंडे लावलेले आहेत. बाकीचं बाप्पाची मूर्ती बाहेर आल्यावरती तुम्हाला दाखवतो. सो आता फिरवतात आहे आतमध्ये, जे की तुम्हाला दिसत ना आता ब्लॅकआउट आतमध्ये, तर त्याच्यामुळे जो आपण तुम्हाला पहिला दाखवलेला मीरा भाईंदरचा महागणपती, त्याचं पूर्ण आगमन केलेलं तिकडे, आणि आपण तो आगमन मिस केलाय मोठावाला. तर ह्याच्यासोबत परत एकदा होते का आपण बघूया. बाकीचं पप्पा येतात, आपण रस्त्यावरतीच उभे आहे. तर जसे पप्पा येते तसं आपण तुम्हाला दाखवू. बाकीचं आता दिसते की नाही ते नाही माहिती मला. सो ब्लॉगमध्ये बनून राहा, ठीक आहे. आता आपण पुढे आलेलो आहे, जे की ब्रिजच्या इथे. आणि आता हा कुठचा मीरा भाईंदरचा महागणपती आलेला आहे, आणि त्या पाठी पण एक गणपती बाप्पा, जे की मुंबईचा श्री. तो आता तुम्ही हा क्लिप बघा. बाकीचं ग्रेट वेट मला नाही वाटत इथे होणार आहे, कारण पुढेच होणार झाली तर. तो खूप सुंदर मूर्ती आहे. बाकी तुम्हाला अजून एक बाप्पाची मूर्ती येतेच आहे पाठवून, पण तुम्हाला दाखवतो. तो मित्रांनो, तुम्ही लोकांनी आजचं आगमन बघितला, जी की खूप मजा आली. आणि लास्टला शेवटी फायनली मुंबईच्या श्रीचं आगमन झालं. आणि आता टायमिंग मित्रांनो 6:22 होते. आता आपण आजचा ब्लॉग इथे एंड करूया. तो गणपतीची आपण नावं तुम्हाला सांगतो.
सुरतचा होता, जो की सुरतचा कुठचा होता माहितीये, वेशूचा राजा सुरतचा महाराजा. वेशूचा महाराजा होता. त्यानंतर निघाला कोल्हापूरचा बावड्याचा राजा. बावड्याचा त्यानंतर बावड्याचा गणाधीश. आधी बावड्याचा राजा आदिराज. राजा आदिराज होता. त्यानंतर मग निघाला मीरा भाईंदरचा महागणपती. त्यानंतर मुंबईचा श्रीधर. 4 गणपती बाप्पाचे आगमन होते. अजून पण होते मला वाटते. सो जो की सकाळी पण गेले असतील. आणि बुलेश्वरचा तरी होता, बुलेश्वरचा राजा होता जो की विजय आपला चिंतामणीच्या इथून निघणार होता. आजसाठी एवढंच. तुम्हाला मला हातचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि मित्रांनो, उद्या आहे 16 ऑगस्ट बोलतोय. उद्या आहे 23 ऑगस्ट, जो की महाआगमन असणार. खूप मजा येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आता जाऊन सबस्क्राईब करा, जर उद्याचं आगमन बघायचं असेल तर. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा की कसा वाटला तर. आजचा व्लॉग आपण इथे एंड करूया. बोला आपल्यासोबत गणपती बाप्पा मोरया.